भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कौटुंबिक वादविवादामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। हा निर्णय असा आहे की दोघं अविवाहित असतील किंवा विवाहित असतील त्यांच्यामध्ये जर संमतीने संबंध आले तर हा बलात्कार ठरत नाही, तरी चारित्र्यावर कोणी हनन करू शकत नाही। हा निर्णय दिलेला आहे न्यायमूर्ती मनमोहन, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी। त्यांच्या खंडपीठापुढे एक प्रकरण आलं होतं। ते प्रकरण असं होतं, जो कोणी जेंट्स होता, पुरुष होता, तो त्याचं एका महिलेबरोबर प्रेम होतं। हे प्रेम संबंध 4 वर्षापासून होते। त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध देखील आलेले होते। या काळात दोघांना बरेच वर्ष बरोबर राहिल्यामुळे त्यांचे अनेक वेळा संबंध आलेले होते। 2005 मध्ये दोन्ही पक्षांनी लोक न्यायालयात जाऊन हे प्रकरण मिटवलं होतं। तिने पोलीस कंप्लेंट दिली होती, पण लोक न्यायालयात सबमिट झाला होता। लोक न्यायालयात सबमिट झाल्यावर दोघांची काही तक्रार राहिली नव्हती, पण पुढे त्याला जेव्हा पोलीस भरतीसाठी जावं लागलं होतं तिथे त्याला ही प्रॉब्लेम आला, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता। मग तो हायकोर्टात गेला। हायकोर्टातून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं। सर्वोच्च न्यायालयाने भाष्य करताना म्हटले आहेत की प्रत्येक प्रेम संबंधाचा शेवट लग्नात होतो असे नाही, त्यामुळे केवळ लग्नाचे आमिष दिले म्हणून फसवणूक करून त्याने तिचे रिलेशन मेंटेन केले असं म्हणता येणार नाही। जसे प्रकरण तडजोडीसाठी गेले त्यात बळाचा व धमकीचा वापर करून दाबले गेले होते, तर पोलीस सारख्या शिस्तबद्ध दलातील नियुक्त करण्यासाठी त्याला योग्य नाही असं म्हटलं होतं। पण त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। प्रेम संबंध असणे 2 प्रौढ व्यक्तीमध्ये, 2 विवाहित व्यक्तींमध्ये हा काही गुन्हा नाही, तो परस्पर संमतीने झालेला असतो। पण त्यापासून काही जर झालं नाही पुढे अपत्य वगैरे तरच प्रॉब्लेम क्रिएट होतो। हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा, हा अनेक विवाहित तरुणांना तरुणींना दिलासा देणार आहे। बऱ्याच वेळा आपल्या पतीव्यतिरिक्त किंवा पुरुषाचं त्याच्या पत्नीव्यतिरिक्त दुसऱ्याबरोबर रिलेशन्स आले, शारीरिक संबंध जरी आले तरी ते संबंध संमतीने आले असेल, त्याच्यामध्ये काही तक्रार नसेल, तर त्यांना हा सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। आपण करावा असं मी म्हणत नाही, पण जर आपल्या प्रकरणामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, विवाहित महिलेबरोबर आपले रिलेशन्स मेंटेन झाले असेल, तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आपण आपल्या प्रकरणात वापरू शकता। धन्यवाद। चल। शादी से पहले अपनी मर्जी से फिजिकल रिलेशनशिप बनाना खराब कैरेक्टर का प्रमाण नहीं है, और ये बात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ने कही है। सुप्रीम कोर्ट ने तेलंगाना में पुलिस कांस्टेबल भर्ती मामले में एक महत्वपूर्ण फैसला सुनाते हुए कहा कि 2 आपसी सहमति वाले अनमैरिड अडल्ट्स के बीच फिजिकल रिलेशनशिप अकेले किसी व्यक्ति के चरित्र पर सवाल खड़े करने का आधार नहीं हो सकता है। ऐसे कहते हुए कोर्ट ने एक उम्मीदवार के सिलेक्शन रद्द करने के फैसले को पलट दिया। जस्टिस मनमोहन और जस्टिस मनोज मिश्रा की बेंच ने मामले की सुनवाई करते हुए कहा कि तेलंगाना स्टेट लेवल पुलिस रिक्रूटमेंट बोर्ड द्वारा उम्मीदवार का प्रोविजनल सिलेक्शन रद्द करना गलत था। इस उम्मीदवार के खिलाफ 2014 में दर्ज आपराधिक मामले में एक महिला के साथ शादी का झूठा वादा करके संबंध बनाने का आरोप था, जिसका 2015 में लोक अदालत में समझौता हो गया था। उम्मीदवार ने एप्लीकेशन फॉर्म में इसकी पूरी जानकारी भी दी थी। कोर्ट ने साफ कह दिया कि 2 आपसी सहमति वाले अनमैरिड अडल्ट्स के बीच शारीरिक संबंध अकेले उस व्यक्ति के चरित्र के बारे में गलत राय बनाने का आधार नहीं हो सकता और ना ही होना चाहिए। ऐसा कोई कानून नहीं है जो 2 बालिगों को अपनी पसंद का रिश्ता बनाने से रोकता हो। तो कैरेक्टर असैसिनेट करना बंद करो, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी ये बात अब साफ कह दी है, उस पे ध्यान दो। कौटुंबिक कायदेविषयक मार्गदर्शन आता दर रविवारी आपल्या YouTube चॅनलवर। ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा।